ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल मोठा दावा केलाय। 2019च्या आधी भाजपला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी नको होते। खुद्द फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी तशी भूमिका मांडली होती, असं संजय राऊत म्हणाले। एवढंच नाही तर ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडी बनत असताना अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटलांनी देखील शिंदेंना विरोध केला होता। शिंदे हे आम्हाला ज्युनियर आहेत, आम्ही त्यांच्यासोबत काम करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती, असं संजय राऊत यांनी सांगितलं। तेव्हाही विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून शिंदे यांचंच नाव पुढे गेलं असतं। पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, हे वरिष्ठ नेते आता मंत्रिमंडळात आहेत सगळेच, त्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता की दिल्लीचा निर्णय काय येईल तो माहीत नाही मुख्यमंत्रीपदाबाबत, पण आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री चालणार नाहीत। हे फडणवीसांपासून भारतीय जनता पक्षाच्या आताच्या सर्व प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती। शिंदे तेव्हा कोणालाच नको होते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, ही त्यांची भूमिका होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।